या ठिकाणी ग्रामपंचायत खामगावटे या ग्रामपंचायती सदस्य म्हणून माझ्या ग्रामपंचायतीचा छोटस गाव असल्यामुळे तरी देखील काम करण्याची पद्धत खूप चांगली आहे। म्हणून आपण प्रत्यक्षपणे या ग्रामपंचायतीमध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी या गावचे प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत, भाऊसाहेब उपस्थित आहेत। सर्वच यांना या ग्रामपंचायतीच्या बद्दल जी उत्सुकता आहे ही उत्सुकता आपण प्रत्यक्षपणे जाणून घेऊया। आणि म्हणून मी या ठिकाणी या गावचे ज्येष्ठ मारुती थोरात यांना मी विनंती करतो की आपण आपल्या ग्रामपंचायतीबद्दलचा जो माहिती आहे ती माहिती आपण आम्हाला सविस्तरपणे सांगावी। नमस्कार, मी मारुती किसन थोरात, माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य। आज आमच्या या गावामध्ये ग्रामपंचायत प्रथम एकत्र होती, परंतु खामगावटे टिळकवाडी 20/8/2020 विभाजन झालं आणि विभाजन झाल्याच्या नंतर ग्रामपंचायत लागल्याने ग्रामपंचायत आमची पहिलीच असताना आम्ही बिनविरोध केली आणि बिनविरोध करत असताना आम्हाला अतिशय लोकांनी सहकार्य केलं। आमचे सहकारी सदस्य बाळासाहेब बाबू थोरात असतील, दत्ता थोरात असतील, सविता कांबळे असतील, दायगुडेताई असतील, त्याचप्रमाणे राणी कांबळे असतील आणि आमचे भाऊसाहेब लोणकर भाऊसाहेब अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी मदत झाली। आणि त्याच्या माध्यमातून आमचं गाव छोटंसं असल्यामुळं लोकसंख्या कमी आणि हवेलीच्या शेवटच्या टोकाला हे गाव असल्यामुळं इतर गोष्टीत फार मोठा निधी मिळू शकला नाही। परंतु या ठिकाणी आमचं महसूल खातं सुद्धा खूप छोटं होतं, परंतु या ठिकाणी जी आम्हाला मदत झाली की जेणेकरून आमदार साहेब असतील, आपल्या महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार असतील, त्यांच्या माध्यमातून, जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून जी आम्हाला रस्त्याच्या असतील, गटर लाईन असतील, स्मशानभूमीची कामं असतील, शाळेची कामं असतील, इतर अनेक कामं आम्हाला त्यांनी या ठिकाणी दिली आणि त्याच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही जवळजवळ 3-3.5 कोटी रुपयाची कामं आम्ही या 3 वर्षात केली। त्याचप्रमाणे आजही पेंडिंग कामं चालू आहेत। परंतु जे आम्हाला या ठिकाणी दळणवळणाच्या दृष्टीने खूप अडचण होती, पण मध्ये आमच्या गावाच्या शेजारी मुळा मोठा नदी असल्यामुळं पलीकडच्या गावांचा संपर्क नव्हता। परंतु या ठिकाणी आम्हाला या भागाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या माध्यमातून